न्यूज 24 घडामोडी श्वास चालू घडामोडींचा। सिस्पे फिनोवेल्थ कंपनी विरोधात फॉरेन्सिक ऑडिटची मागणी। 26 जानेवारीला उपोषण करणार मेहर कांबळे। सुपा तालुका पारनेर येथे असलेल्या सिस्पे फिनोवेल्थ इंडिया LLP कंपनीने नागरिकांना अवास्तव परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। या कंपनीच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांवर सखोल चौकशी आणि फॉरेन्सिक ऑडिट करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मेहर उर्फ मेहर प्रकाश कांबळे यांनी केली आहे। कांबळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देत कंपनीकडून नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याचे म्हटले आहे। या निवेदनात कंपनीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता नसल्याचे नमूद करून कंपनीच्या शासकीय परवानग्या, बँक स्टेटमेंट्स, इन्कम टॅक्स रिटर्न्स, शेअर मार्केट गुंतवणुकीशी संबंधित कागदपत्रे तसेच परताव्याच्या आमिषामागील व्यावसायिक मॉडेल तपासणीची मागणी करण्यात आली आहे। नागरिकांच्या आर्थिक असाक्षरतेचा गैरफायदा घेत कंपनीने गुंतवणूकदारांच्या रकमेसाठी 45 दिवसांची मुदत मागणे तसेच अवास्तव परताव्याचे आमिष दाखवून पैसे गोळा करणे हे सर्व व्यवहार संशयास्पद असल्याचे निवेदनात नमूद आहे। जर 26 जानेवारीपर्यंत या प्रकरणात योग्य ती कारवाई झाली नाही तर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा कांबळे यांनी दिलाय। या दरम्यान कुठलीही जीवित किंवा वित्तहानी झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे। दिनांक 10/1/2025 रोजी मी सिस्पे फिनोवेल्थ इंडिया LLP या कंपनीविरुद्ध जिल्हाधिकारी साहेब व पोलीस अधीक्षक साहेब यांना लेखी पत्र दिलं होतं व याच्यावर संबंधित कंपनीवरती कारवाई करण्यासाठी लेखी निवेदन दिलं होतं। पण अद्याप 20/1/2025 रोजीपर्यंत आज कारवाई झाली नसल्यामुळे मी आज पुन्हा एकदा स्मरणपत्र दिलेलं आहे व काही मागण्या त्यांना केलेल्या आहेत। तर माझ्या मागण्या अशा आहेत। सिस्पे कंपनीच्या MCA अंतर्गत, GST अंतर्गत व RBI अंतर्गत इत्यादी कंपनीच्या शासकीय नोंदीचे दाखले कंपनीने 26 तारखेच्या आत द्यावेत। कंपनीने SEBI आणि AMFI कडील नोंदणीचे दाखले द्यावे। कंपनी मालकाचा तपशील कागदपत्रासह द्यावा। कंपनीने मागील 3 वर्षाचे इन्कम टॅक्सचे रिटर्न ताळेबंद ऑडिट रिपोर्ट सहित द्यावेत। कंपनीला मागील पूर्ण वर्षाचे बँक स्टेटमेंट द्यावे। कंपनी जर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असेल तर डीमॅट अकाउंट व स्टेटमेंट द्यावे। कंपनीने गुंतवणूकदारांना ज्या अवास्तव परताव्याचे आश्वासन देतो तो परतावा देण्यासाठी कंपनी असा कोणता व्यवसाय करते त्याचा पुराव्यासहित स्पष्टीकरण द्यावे। कंपनीने गुंतवणूक स्वीकारताना वा परतावा देताना कोणत्याही प्रकारचे दस्तावेज गुंतवणूकदारांना देत नाही। नागरिकांचा आर्थिक असाक्षरतेचा कसा गैरफायदा घेतला जातो याचे स्पष्टीकरण कंपनीने द्यावे। गुंतवणूकदारांना पैसे काढायचे असल्यास कंपनी 45 दिवसाची मुदत मागते। याचा अर्थ कंपनीकडे मुबलक तरतूद नाही। मग एकाच वेळी अनेक गुंतवणूकदारांनी पैशाची मागणी केली तर कंपनी त्याची परतफेड कशी करणार याचे कागदपत्री स्पष्टीकरण द्यावे। वरील सर्व माहिती येत्या 26 तारखेच्या आत कंपनीने द्यावी अशी आम्ही मागणी करतो। तसेच सध्या वाढत असलेल्या घोटाळ्यामुळे आम्ही दक्षता म्हणून कंपनीच्या फॉरेन्सिक ऑडिटची मागणी करतो। आपल्या मार्फत निष्पक्षपाती तज्ञ CA ची नेमणूक करून कंपनीची फॉरेन्सिक ऑडिट करण्यात यावी। या आमच्या प्रमुख मागण्या आहेत। या मागण्या जर पूर्ण झाल्या नाहीत येत्या 26 तारखेला आम्ही कुठल्याही परिस्थितीत उपोषणाला बसणार आहे व त्या उपोषणादरम्यान कायदा सुव्यवस्था याचा सर्वांचा जर प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्व प्रशासन जबाबदार राहील याची प्रशासनाने नोंद घ्यावी। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर।